ठाण्यामधून ठाण्यातील हायपर सिटी मॉलला आग लागल्याचं समजतंय। ठाण्यातल्या हायपर सिटी मॉलच्या एका मजल्यावर ही आग लागलेली आहे। अगदी वरच्या मजल्यावर आग लागल्याचं समजतंय। अग्निशमन दलाच्या गाड्या सध्या घटनास्थळी दाखल झाल्यात आणि आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र सध्या तरी स्पष्ट झालेलं नाहीये। मात्र ठाण्यातून ही बातमी हाती येतेय, घोडबंदर रोडवर हायपर सिटी मॉलला आग लागलेली आहे। मॉलच्या अगदी टॉप फ्लोअरला ही आग लागल्याची दृश्य आपण बघतोय। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्याशी जोडले गेलेत। निकेश, आगीचं कारण समजू शकलंय का? सध्या नेमकी काय परिस्थिती आहे? आगीवर नियंत्रण मिळवलं गेलंय का? नक्कीच घोडबंदर रोडवरील कासार वडवली नाक्यावरती हा हायपर सिटी मॉल आहे। या हायपर सिटी मॉलच्या खरं तर दुसऱ्या मजल्यावरती आग लागल्याची घटना जी आहे ती घडलेली आहे। साधारण 8च्या सुमारास ही आग लागल्याची माहिती जी आहे ती प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। आग नेमकी कशामुळे लागली याचं अद्याप कारण जे आहे ते समजू शकलेलं नाहीये। मात्र घटनास्थळी पोलीस अधिकारी, कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे एक कर्मचारी, एक पिकअप वाहनासह अग्निशमन दलाची टीम जी आहे ती पोहोचलेली आहे। रेस्क्यू वाहन पोहोचलेलं आहे आणि हायपर सिटी मॉलचे जे प्रशासनाचे जे काही तंत्रज्ञ आहेत ते देखील या ठिकाणी पोहोचलेले आहे। या संपूर्ण घटनेमध्ये अद्यापही कोणालाही दुखापत किंवा जीवित हानी झाल्याची माहिती जी आहे ती अद्याप तरी समजलेली नाहीये। मात्र आगीवर नियंत्रण करण्याचे संपूर्ण शर्थीचे प्रयत्न आहेत ते सध्या सुरू असलेले पाहायला मिळत आहेत। निकेश, सध्या या मॉलमध्ये कोणी कर्मचारी अडकून पडलेले आहेत वगैरे अशी माहिती समजते का? त्यांना सोडवण्यासाठी प्रयत्न होत आहेत? नाही, ही आग सकाळच्या सुमारास लागल्यामुळे मॉलमध्ये सध्या तरी कोणीच नव्हतं अशी माहिती जी आहे प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। या संपूर्ण घटनेमध्ये कोणाला दुखापत झालेली नाहीये किंवा कुठल्याही प्रकारची जीवितहानी जी आहे ती झालेली नाहीये। एखाद्या मॉल सारखं ठिकाण असेल तर तिथे निश्चित एरवी सुद्धा बरीच गर्दी असते, माणसांची ये जा असते। अशा वेळेला या सगळ्या मॉलची जी कुठली आग विझवण्याची जी कुठली यंत्रणा असेल ती फार सक्षम असणं गरजेचं असतं। त्याबाबत काही तपशील मिळू शकलेत? नक्कीच हे हायपर सिटी मॉल जो आहे तो घोडबंदर रोड मधला जो आहे तो मोठा मॉल आहे। त्यामुळे या मॉल व्यवस्थापन जे आहे ती प्रशासन आहे त्यांनी देखील सतर्कता बाळगलेली होती। त्यांची स्वतःची अग्निशमन यंत्रणा जी आहे ती सर्वाधिक कार्यान्वित झालेली पाहायला मिळाली। या हायपर सिटीच्या जे काही सिक्युरिटी होती त्यांनी तात्काळ अग्निशमन दलाला फोन केलेला आहे। त्याच्यानंतर अग्निशमन दलाची टीम, हायपर सिटी मॉलची जी प्रशासनाची टीम जी आहे ही संपूर्ण टीम जी आहे ती आग विझवण्याचे प्रयत्न करतायत। आता सध्या तरी आग विझल्याची माहिती समोर मिळत आहे। मात्र जो काही धूर जो आहे तो संपूर्ण परिसरामध्ये जो आहे तो पसरलेला होता। सुरुवातीला जर आपण पाहिलं, जर दृश्यांमध्ये आपण पाहतोय तर धुराचे लोट एवढे मोठे होते की ते दूर पर्यंत दिसत होते। त्यामुळे आता ही आग जरी शांत झाली असली तरी तो धूर नियंत्रित करण्याचं काम जे आहे ते सध्या सुरू असलेलं पाहायला मिळत आहे। जी निकेश, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा। सध्या पुन्हा एकदा आपण प्रेक्षकांना बातमी सांगूयात आणि ही दृश्य पुन्हा एकदा दाखवूयात। ठाण्यातली दृश्य आहेत। ठाण्यातल्या घोडबंदर रोडवर हायपर सिटी मॉलच्या टॉप फ्लोअरला ही आग लागलेली आहे, ज्याच्यामुळे हे सगळे धुराचे काळे लोळ आहेत जे आपण आभाळ जाताना पाहतोय। अग्निशमन दलाच्या गाड्या सध्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत। आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र समजू शकलेलं नाहीये। पुन्हा एकदा आपण प्रतिनिधी निकेश यांच्याशी या संदर्भात बोलणार आहोत। निकेश, आजूबाजूच्या कुठल्या इमारतींना यामुळे धोका निर्माण झाला नाहीये ना, त्याबाबत काळजी घेतली गेली आहे का? नक्कीच ज्या ठिकाणी हा हायपर सिटी मॉल आहे त्याच्या अगदी बाजूलाच मोठं कॉल सेंटर आहे आणि लोकवस्ती देखील मोठी आहे। कॉम्प्लेक्स आहेत, मॅकडॉनल्ड्स आहेत आणि या संपूर्ण परिसर जो आहे तो रहदारीचा मानला जातो। कारण कासरवडवली हा जो नाका आहे त्या मेन रोडवरतीच हा हायपर सिटी मॉल जो आहे तो आहे। त्यामुळे आग लवकरात लवकर अग्निशमन दलाच्या जवानांनी नियंत्रणात आणली आहे। जर ही आग आणखीनही भडकली असती तर मोठी हानी जी आहे ती झाली असती। कारण आजूबाजूला असलेले मोठमोठे कॉम्प्लेक्स आहेत, एक मोठा कॉल सेंटर आहे, याला देखील मोठी हानी पोहोचली असती। आणि सर्वात मोठं महत्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी हा हायपर सिटी मॉल आहे त्याला लागूनच एक पेट्रोल पंप आहे। जर ही आग भडकली असती तर मोठी दुर्घटना घडण्याची चिन्ह होती। जी निकेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।